नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? पाहूनच कळलं असेल आज आपण कोणती रेसिपी पाहणार आहोत. महिनाभर टिकणारा स्पेशल मसाला बनवून आज आपण 8 दिवस टिकणारी मसाला मिरची करणार आहोत आणि एकदा केली की परत परत कराल. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जवळपास अर्धा किलो मिरचीसाठी आज मी तुम्हाला मसाला करून दाखवणार आहे. त्यासाठी मूठभर शेंगदाणे छान खमंग डाग लागेपर्यंत भाजून घेऊयात. सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही मिरची किती घेणार आहात ना त्यानुसार कमी जास्त करू शकता. शेंगदाणे छान भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात. तोपर्यंत त्याच पॅनमध्ये मूठभर सुक्या खोबऱ्याचे काप घालून ते देखील छान डाग लागेपर्यंत भाजून घेऊयात. मसाला मिरची करण्यासाठी आज आपण जो स्पेशल मसाला करत आहोत ना तो मसाला मिरचीप्रमाणे तुम्ही कोणत्याही इतर सुक्या भाजीसाठी देखील वापरू शकता. खोबरे देखील छान भाजून झाल्यानंतर पॅनमध्ये 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा सफेद तीळ, अर्धा चमचा बडीशेप, 15 ते 20 मेथी दाणे. रोजचा स्वयंपाक आटोपल्यानंतर सुरुवात होते रेसिपी शूटिंगची. किचनमध्ये तासनतास उभी राहून काम केल्यामुळे माझा पाठ आणि कंबरदुखीचा त्रास भयानक वाढला. भरपूर सर्च केल्यानंतर मला त्यावरती रामबाण उपाय देखील मिळाला. आता उपाय काय मिळाला ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. पुढे सांगणारच आहे. 7 ते 8 मिरे, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि कढीपत्ता घालून छान खमंग असे सर्व जिन्नस भाजून घेऊयात. कढीपत्ता घातल्यामुळे मसाल्याला खूप छान टेस्ट येते. खमंग सर्व जिन्नस भाजून घेतल्यामुळे मसाला छान महिनाभर टिकला जातो. आता भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून सर्व जिन्नस पूर्णपणे थंड करून घेऊयात. सुरुवातीपासून भाजून घेतलेले सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊयात. त्यासोबतच आपण इतर सुके मसाले देखील घालून घेणार आहोत. अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, पाव चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडर नसेल तर पाव चमचा चाट मसाला वापरला तरीही चालेल. पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ. मसाला किती केला त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता पाणी न घालता सर्व जिन्नस बारीक वाटून घेऊयात. मिरचीचा मसाला बनवला परंतु मिरचीच आणायची विसरली. मिस्टरांना मिरची आणायला सांगितली आणि थोडासा आराम करूया म्हटलं. तासनतास किचनमध्ये उभी राहून काम केल्यामुळे माझा अंग आणि कंबरदुखीचा त्रास खूप वाढला आहे. किती उपचार केले तरी देखील अजिबात कमी होत नाही. सहज एक दिवस मैत्रिणीला मला होणारा त्रास सांगितला. ती म्हणाली, इतके उपचार केले परंतु फरक मात्र तुला काहीच पडला नाही. अगं एकदा मॅट्रेस तरी बदली करून बघ. मैत्रिणीलाच विचारलं, अगं कोणती मॅट्रेस घेऊ? ती म्हणाली, अगं फ्लो यांची अँटी ग्रॅव्हिटी मॅट्रेस घे, नक्की तुला त्याचा फरक पडेल. मॅट्रेसवरील चारकोर इन्फ्लुएन्सर आउटर कव्हर असल्यामुळे घाण झाला तरी देखील तो पुन्हा पुन्हा धुवून आपण वापरू शकतो. 1-2 वर्ष नव्हे तर तब्बल 10 वर्षाची वॉरंटी पाहून मी तर थक्कच झाली. मॅट्रेस मी ऑनलाईन ऑर्डर केली तरी देखील अजिबात घरी आल्यानंतर कुठे डॅमेज देखील झालेली नव्हती. त्यामुळे बिनधास्त तुम्ही देखील ऑनलाईन ही मॅट्रेस ऑर्डर करू शकता. 100% नॅचरल लॅटेक्सपासून बनवलेले असून 100 दिवस ट्रायल केल्यानंतर काही इश्यू असेल तर ही मॅट्रेस तुम्ही एक्सचेंज किंवा रिफंड देखील करू शकता. 100% रिफंड तुम्हाला पुन्हा दिला जाईल. फ्लो मॅट्रेस ऑर्डर करण्यासाठी काही आर्थिक अडचण असेल तर EMI सुविधा देखील उपलब्ध आहे. व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला कळालंच असेल आजुश्रीने मॅट्रेसवरती किती जंप मारल्या तरी देखील ग्लासमधील पाणी खाली सांडले देखील नाही. मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजी असल्यामुळे 0 पार्टनर डिस्टर्बन्स आहे. त्यामुळे झोपेमध्ये तुमच्या पार्टनरने कूस बदलली तरी देखील तुम्हाला त्याचा त्रास देखील होणार नाही. आता आजुश्रीने मॅट्रेसवरती किती बुक्क्या मारल्या तरी देखील ग्लासमधील पाणी सांडले देखील नाही. आता हा व्हिडिओ पाहून तुम्हाला ही टेक्नॉलॉजी कळालीच असेल. जेव्हापासून फ्लो यांची मॅट्रेस मी ऑर्डर केली आहे तेव्हापासून मला अजिबात सकाळी उठताना त्रास देखील होत नाही. मॅट्रेसवरती झोपल्यानंतर असं वाटतं जसं काय मी हवेमध्येच तरंगत आहे. तुम्हाला देखील फ्लो अँटी ग्रॅव्हिटी मॅट्रेस ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिलेले आहेत. मिस्टरांनी मिरची देखील आणलेली आहे. चला तर वेळ न घालवता लगेच मसाला मिरची करायला घेऊयात. पाव किलो मिरची स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर कॉटनच्या कपड्याने पूर्णपणे कोरडी करून घेतली. कोरडी करून घेतल्यामुळे मसाला मिरची जवळपास 8 दिवस टिकली जाते.
मसाला भरण्यासाठी सर्व मिरचीच्या अशा प्रकारे मधोमध कट देऊन घेऊयात. मिरची ही फारशी तिखट नसल्यामुळे त्यातील बिया नाही काढल्या तरी देखील चालतील. चपाती, भाकरी आणि वरण भाताबरोबर ही मसाला मिरची खूप सुंदर अशी लागते. वाटून घेतलेला मसाला ताटामध्ये काढून मधोमध कट देऊन घेतलेल्या मिरचीमध्ये मसाला मावेल तेवढा भरून घेऊयात. मसाला करतानाच आपण त्यामध्ये इतर सुके मसाले सर्व घालून घेतलेले होते म्हणून जास्तीचा कोणताही मसाला आता घालण्याची आवश्यकता नाही. आता तुम्ही म्हणाल मसाला इतका कोरडा असल्यानंतर मिरची तव्यामध्ये फ्राय करताना त्यातून मसाला बाहेर येणार नाही का? तर अजिबात येत नाही. कितीही कोरडा मसाला असला तरी देखील व्यवस्थित मिरचीमध्ये भरून मिरची थोडीशी दाबून घेतली ना तर त्यामधून मसाला देखील बाहेर येत नाही. तर अशा प्रकारे सर्व मसाला मी मिरचीमध्ये भरून घेतलेला आहे. अगदी कमी तेलामध्ये आपण आज ही मसाला मिरची करणार आहोत. दिसायला पहा किती सुंदर अशा हिरव्यागार मिरच्या दिसत आहे ना. तर जवळपास मी केलेल्या मिरचीमधून इतकासा मसाला राहिलेला आहे. हा मसाला तुम्ही कोणत्याही इतर सुक्या भाजीसाठी देखील वापरू शकता. आता पॅनमध्ये साधारणपणे 1 पळी तेल घालून घेऊयात. गॅसची आच कुठेही मोठी न करता मंदच आचेवरती मिरची आपण सर्व बाजूने छान खरपूस अशी भाजून घेणार आहोत. मोठ्या आचेवरती तुम्ही मिरची भाजून घेतली तर ती हवी तशी अजिबात व्यवस्थित शिजली जाणार नाही. फक्त वरून तिला कलर येईल. पॅनमध्ये मावेल एवढ्या मिरच्या ठेवून घेतल्यानंतर 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊयात. 5 मिनिटानंतर मिरची पुन्हा पलटी करून सर्व बाजूने आपण छान खमंग अशी भाजून घेणार आहोत. जवळपास 10 ते 12 मिनिटांमध्ये सर्व बाजूने छान व्यवस्थित मिरची भाजली जाते. अशा प्रकारे एका बाजूने छान भाजून झाल्यानंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊयात. दुसऱ्या वेळेस अजिबात पॅनवरती झाकण ठेवण्याची आवश्यकता नाही. तर अशा प्रकारे चव बाजूने छान मी खमंग अशा मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला ही माझी 8 दिवस टिकणारी मसाला मिरचीची रेसिपी कशी वाटली ते करून पहा आणि नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.